तर आज वांग्याची चमचमीत भाजी करूया म्हटलं, त्यासाठी वांगी इथं स्वच्छ धुवून चिरून वगैरे घेतलेत, मध्ये काप घातलेले आहेत. तर त्याच्यानंतर आहे ना लसूण, आलं आणि खोबरं हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं जिरं घालायचं याच्यामध्ये आणि चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. आणि तर खोबरं चांगलं बारीक झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचे, तीळ घालायचे थोडंसं, आणि त्याच्यानंतर मीठ घालून लाल तिखट वगैरे घालायचे, हळद घालायची, कोथिंबीर घालायचे. पण अगोदर खोबरं वगैरे बारीक करून घ्यायचं. अगोदर स्टार्टिंगला सगळं टाकलं ना तर बारीक होत नाही, त्यासाठी खोबरं, लसूण आणि आलं ना बारीक करून घेण्यानंतर आपल्याला हे सगळे त्याच्यामध्ये घालायचे, शेंगदाण्याचं कूट वगैरे, आणि ते सगळं बारीक करून घ्यायचे. आणि चटणी, मीठ आणि सगळं, हळद, जे काही गरम मसाला वगैरे असेल ना तर ते सुद्धा घातलं तरी चालतंय, पण मी इथं काही घातलेलं नाही. तर छान असा तेलकट मसाला आपला तयार झालेला आहे बघा. एकदम पण बारीक पेस्ट करायची नाही, असा मोठा मोठा थोडा मसाला असला ना तर एकदम छान लागतो टेस्टला. तर या मसाल्यामध्ये मी तेल सुद्धा घातलं नाही, म्हणजे किती छान असा ओलसर मसाला तयार झाला बघा इथं. आणि सगळ्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आपला मसाला. तर हा सगळा मसाला आहे ना तर तो वांग्यामध्ये भरून घेते मी. थोडासा मसाला ना तो वरून टाकायला असा ठेवायचा, त्यामुळे मी थोडंसं बसेल तेवढा वांग्याचा मसाला त्याच्यामध्ये भरलेला आहे, थोडासा ठेवलेला आहे. मोदीजींनी तेल कमी वापरायला सांगितलंय. मसाला भरलेली वांगी आहेत ना फक्त तेलावरती सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता. थोडंसं पसरट भांडं घ्यायचं आणि वांगी फक्त पाण्याचा एक थेंबी सुद्धा न घालता चांगली अशी फ्राय करून घ्यायची, थोडंसं झाकून वगैरे. एकदम छान शिजतात आणि छान सुद्धा लागतात. आणि माझं अर्चनाचं थोडंसं मजाक चाललेली की मोदीजींनी तेल कमी वापरायला सांगितले. राहू दे म्हटलं, ठीक आहे, आपण फक्त थोडंसं तेल घालूया त्याच्यामध्ये, फ्राय करूया आणि रश्श्याची आहेत ना तरी तर वांगी करूया. तर थोडंसं हसी मजाक चाललेलं, कारण पुरणपोळ्या केलं की त्याला भरपूर कमेंट येत असतात की तेल मोदीजींनी कमी वापरायला सांगितलं, तेल कमी वापरा. थोडंसं प्रयत्न चालू आहे, पण तेलाच्या पुरणपोळीला चालतं. मग ही वांगी आहेत ना तर मस्तपैकी थोड्या तेलावरतीच अशी फ्राय करून घेतलेली आहेत. मसाला पण छान झालेला आहे आणि एकदम कट वगैरे ना तर अगदी व्यवस्थित आलेलं आहे. एकदम चमचमीत वांगं तयार होतं हे. तर अशा प्रकारे हे वांगं नक्कीच ट्राय करा. तर प्रत्येकजण अशा प्रकारे वांग्याची भाजी करतच असतील, पण थोडंसं इकडं तिकडं होतं प्रत्येकाची करण्याची पद्धत. तर अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.